मुलं आहे ना किती पण मोठे झाले तरी ते आपलं काम कधी-कधी वाढवतातच. आज माझ्यासोबत पण असंच झालं. काय झालं ते मी तुम्हाला पुढे सांगते. दुपारचे कामं आवरल्यानंतर मी फरशी पुसायला घेतली. जेवण बाकीच होतं, पण म्हटलं पहिले फरशी पुसून घेऊ. जेवण झाल्यावर जेवणाचे भांडे होते ते थोडेसे होते म्हणून म्हटलं चहा-पाण्याच्या भांड्यांसोबतच घासू. काय काम वाढलं तर हे बघा इथे मुलाला शर्ट सापडत नव्हता म्हणून त्याने कपाटातले सगळे कपडे काढले. शर्ट सापडल्यानंतर तो घातला आणि निघून गेला. नंतर मला बोलला की मी तुला आल्यावर मदत करू लागेल. पण मला तर काही चेन पडत नव्हती हे पाहून, म्हणून म्हटलं मी त्याचे कपडे आवरतेच आहे तर पूर्ण कपाटच आवरून घेते. म्हणून मी पूर्ण कपाट आवरायला काढले. आता कपड्यांचा पसारा आवरतच आला होता तेवढ्यात तेजस म्हटला की भूक लागली काहीतरी खायला कर. मग मी बेसन पीठ घेतलं, त्यात टोमॅटो, आलं आणि जिऱ्याची पेस्ट करून घातली. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, पाणी टाकून याचं घट्टसर मिश्रण तयार करायचं. तव्यावर याचे आपल्याला ऑमलेट तयार करून घ्यायचे. इथं मस्त असे टोमॅटो ऑमलेट तयार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.